निमित्तानं मानाचा मुजरा आपण करतोय। आपण स्पर्धा पाहताय माजी केंद्रीय मंत्री अर्थात रावसाहेब दानवे या भारत देशाच्या राजकारणामधील एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व, त्यांच्या नावाने ही स्पर्धा, पंचांचा सिग्नल तो ग्रीन ऑन, त्यांच्या नावानं सालाबाद प्रमाणे ही स्पर्धा होत असते। या बेलपाडा भूमीमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम होत असताना आजच्या रजनीमधला हा पहिला सामना पाहते। पहिल्याच चेंडूवर इथं चौकार आलाय, चौकारानं खातं ओपन झालंय श्री गणेश कृपा नवीन सेवा या टीमचं। थँक्यू। 5 षटकांचा सामना आणि 5 गोलंदाज वापरावे लागतील याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे। पहिल्या चेंडूवर फलंदाज जतीनच्या बॅटमधून हा चौकार, 4 धावसंघानं खातं ओपन झालं। दोन्ही साईड आपण कॅप्टन पाहताय, गोलंदाजी करतो तोही कॅप्टन आणि फलंदाजी करणारा खेळाडू सुद्धा कॅप्टन, आणि पुन्हा एकदा आलाय बॅक टू बॅक आणखी एक चौकार जतीनच्या बॅटमधनं। 4 धावा लगातार आल्या, 4 धावसंख्येने संघ पोहोचतोय 8 या आकड्यावर। अतिशय सुंदरशी स्पर्धा पाहायला मिळतंय। शो सामना आपल्याला पाहायला मिळाला, खऱ्या अर्थानं चूल आणि मूल या पलीकडं क्रिकेटचा आस्वाद घ्यावा या उद्देशानं क्रिकेटचा हा महासंग्राम खेळण्यामध्ये आज या सर्व माता भगिनी आणि सर्व या आपल्या देशाची सेवा करणाऱ्या सर्व ह्या महाराष्ट्र पोलीस असतील, CFS मधील सर्व महिला असतील, या सर्वांचं मनापासून आपण या स्पर्धेनिमित्तानं कौतुक करतो, आभार मानतो। पंचांचा इशारा येतोय स्क्वेअर, एक धाव, एका धावसंख्येनं संघाची धावसंख्या पोहोचेल ती मात्र बिनबाद 9। चालू असणारा सामना आपण पाहताय नावाखाली विपक्ष नवीन सेवा या दोन संघादरम्यान। अतिशय तुल्यबुल्य संघ या विभागामधील हे दोन संघांना मांडलं जातं। अशा दोन संघामधला हा सामना 9 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतात। सुंदरशी स्पर्धा। पुन्हा एकदा पुढचा चेंडू होता, पुन्हा एकदा थोडस पॅडलशिपचा प्रयत्न फलंदाज जतीनचा होता, तो प्रयत्न फसला, चेंडू निर्धाव गेला। धावसंख्या स्थगित, धावपट्ट्यावर राहिली ती 9। नक्कीच एक अभिमानाची अशी गोष्ट आहे। मगाशी जो सामना शो मॅच झाला त्यामधील महाराष्ट्र पोलिसांमध्ये कार्यरत असणाऱ्या आमच्या नीता डाहूर मॅडम यांना या सेवेमध्ये 27 वर्ष पूर्ण झालेत। कौतुकास्पद कार्य, सर्वांनी टाळ्यांचा गजर करा, कारण कोरोना काळ म्हटला ना तर या सर्वांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, आपल्या परिवाराच्या जीवाची पर्वा न करता आपल्या देशाची देशसेवा केल्या। त्यामधील ह्या नीता मॅडम आहेत, ज्यांना 27 वर्ष या सेवेमध्ये घालवले। मनपूर्वक त्यांचं आपण या निमित्तानं आभार मानू, कौतुक करू आणि भावी वाटचाली करता त्यांना शुभेच्छा। आमच्या सुवर्णताई अर्थात खारपाटील आणि नाईक आमच्या चिरनेरच्या आहेत त्या, आणि ज्यांचं सासर हे टाकी गाव आहे, त्याही या सेवेमध्ये धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतात। ते बिनबाद 11। सुंदरची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश कृपा नवीन सेवा या टीमची, गोलंदाज सज्ज होतोय शिवम मोकलचा हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला आढळला आहे। बारीकचं अपील झालं की ज्यामध्ये आत्मविश्वास आणि उत्साही कमी होता, चेंडू निर्धाव केला, धावसंख्या स्थगित धावपट्ट्यावर पाहायला मिळते बिनबाद 11। बिनबाद 11। आमच्या समेत मंथनजी आहेत, आमचे परीक्षितजी शिंदे वशिणी गावचे आहेत, नव्यानं खऱ्या अर्थाने उगवता समालोचक, आणि संयमजी घरत सध्याच्या घडीला ज्यांचा आवाज संपूर्ण रायगडमध्ये घुसतोय, असे संयमजी घरत हे त्रिकूट आज या स्पर्धेला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय शिवम, समोर असणारा फलंदाज जतीन, जो नेहमी सलामी देतो, आक्रमक शैली ज्याची असते फलंदाजीमध्ये। हा चेंडू होता स्ट्रेट, कदाचित फटका फसला असं वाटत असताना मात्र थोडासा झेल पुढे पडलाय, झेल कॅच होऊ शकला नाही। एक धाव पूर्ण, 2चा प्रयत्न करतोय, आणि बघता बघता 2 धावा सहज पूर्ण होत असताना शॉर्ट रन। पंच संदीपजी पाटील यांचं बारीक लक्ष आणि 1 शॉटचा इशारा आलाय, म्हणजे एकच धाव या चेंडूवर। एका धावसंख्येने पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या बिनबाद 12। अर्थात स्पर्धा आपण पाहताय सन्माननीय महेशजी पाटील बेलपाडा गावचे सुपुत्र आहेत, ज्यांच्या माध्यमातून सलाबतपणे स्पर्धा, आणि त्यांचं प्रेम बघा, संतोषजी दानवे साहेब असतील किंवा रावसाहेब दानवे साहेब असतील, यांच्यावर त्यांचं प्रेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहिलं, आणि सतत त्यांच्या नावानं या रायगडच्या नगरीमध्ये ही स्पर्धा पाहत असताय। कारण रावसाहेब दानवे जर बघितलं
जालना जिल्ह्यामधील हे नेतृत्व आहे आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा. P1च्या या पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. P2चं षटक घेऊन येतो नवीन गोलंदाज रिहाणी 11 नावाखाली या संघाकडनं. स्वराज ठाकूर येतोय. समोर असणारा डावकराचा फलंदाज सक्षम. सक्षम हा फलंदाज प्रथमच स्ट्राईक घेणार. धावसंख्या धावपट्ट्यावर 12. सुरक्षित सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नवीन सेवा या टीमची पाहायला मिळतोय. सुंदरचं मैदान, सुंदरची स्पर्धा, सर्व गुण संपन्न कशा प्रकारचं असावं त्या प्रकारची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. सक्षम साठी हा चेंडू होता. दिशा भरकटली. क्वालिफाईड पंच दीपकजी पाटील यांचा सुवरच्या इशारा. एक धाव मिळाली. एका धावसंख्येने धावपट्ट्यावर धावसंख्या वाढली. धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळते ती बिनबाद 13. सक्षम हा खेळतोय. गोलंदाज स्वराज. स्वराजचा हा चेंडू पुन्हा सोडून दिला. पुन्हा एकदा दिशा भरकटली. पुन्हा एकदा क्वालिफाईड पंचाचा सुवरचा इशारा. लगातार 2 चेंडू खराब फेकले गोलंदाज स्वराजनं. थोडंसं दडपण मानसिक त्याच्यावर नक्की आहे. 2 धावा या षटकामध्ये वाढल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 14 या आकड्यावर. 14 धावसंख्या. दोन्ही संघ खऱ्या अर्थाने एक उरण तालुक्यातील आणि एक पनवेल तालुक्यातील नामवंत हे संघ आहेत. या दोन संघादरम्यान हा पहिला सामना आजच्या मधला पाहायला मिळतोय. 14 धाव्यानंतर सक्षमच्या बॅटमधनं आलाय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये हा चेंडू जाणार. गॅप मध्ये मारलाय. वन्स बाउन्स येणार. चौकार. चांगली आणि आक्रमक अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंचाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उरण पंच असोसिएशनचे हे सर्व सिलेदार संदीपजी पाटील जासई, राजेंद्रजी घरत, नवीन सेवा आणि दीपकजी पाटील खालचा विंदणे असे हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात. मगाशी झालेला सामना मगाचा सामना आपण पाहिलाय. एक शो मॅच होती. त्यामधला मॅन ऑफ द मॅच संचिता म्हात्रे मॅडम कॅप्टन आहे. त्यांना विनंती करेन की आपला मॅन ऑफ द मॅचचा घेण्यासाठी आपण यायचं आहे. संचिता म्हात्रे कॅप्टन, नावासेवा पोलीस दलातील असणारे कार्यरत मॅडम, त्यांना विनंती करेन की मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण घ्यायचा आहे. पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा फायनल क्षेत्र निवडायचा होता, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू येऊ शकला नाही. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या धावपट्ट्यावर स्थगित राहील ती बिनबाद 18. बिनबाद 18 अशी ही सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वराज हा गोलंदाजी करतो. समोर असणारा फलंदाज डावखुरी हाताचा सक्षम. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाकडनं चालू आहे. 18 धावसंख्या धावपट्ट्यावर. हा फुलटा चेंडू यावेळी गॅप शोधलाय. चेंडू जाईल कव्हरच्या रिझन मध्ये. आणखी एक येणार या षटकामधील दर्जेदार चौकार. संघ पोहोचतोय 22 या आकड्यावर. 22 धावा धावपट्टावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॅडल सीपचा प्रयत्न होता. कार्पेटच्या चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 23 या आकड्यावर. पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्र पोलीस सुवर्णताई नाईक चिरनेर, ज्यांचं माहेरघर आणि सासूरवाडी टाकीगाव, त्यांच्या या सहकारी आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण आलात. एक शो मॅच खेळलीत. या स्पर्धेची शोभा आपण वाढविलीत. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आयोजकांच्या वतीनं, महेशजी पाटील आणि संपूर्ण टीम यांच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून आपण या निमित्तानं आभार मानतोय. एका धावसंख्येत धावपट्ट्यावर धावसंख्या झाली ती मात्र 23. बिनबाद 23. चांगली सुरुवात म्हणायला लागेल. सेवा या नवीन सेवा या टीमची. एकही फलंदाज अजूनही बाद झाला नाहीये. ही महत्वाची गोष्ट या सामन्यामध्ये पाहायला मिळते. यावेळी नावाखाडी संघाला एखादा ब्रेक थ्रू द्यायला लागेल.
रिव्हर्स अटॅक केलाय, अतिशय देखना फटका, गॅप शोधू शकला आणि चेंडू गेलाय. झेल पकडण्याचा प्रयत्न चांगला केला, मात्र झेडी पकडला होता, मात्र सीमा नजदीक पाहायला मिळाला, षटकार आलाय. आजच्या इनिंग मधला हा पहिला षटकार पाहायला मिळाला. फलंदाज जतीनच्या बॅटमधनं 6 धावसंख्येने 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या पाहायला मिळतात ती बिनबाद 29 प्रति षटकामाग 14.5ची सरासरी राखली. या नवीन सेवा या टीमनं सध्याच्या घडीला अतिशय इन्फॉर्म असणारा हा संघ आहे. ज्या गावातून बिलॉंग करतात आमचे राजेंद्रजी घरत, एक उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे, रत्नागिरी रिटर्न्स म्हणून ज्यांनाही पाहिलं आणि सध्याच्या घडीला या क्षेत्रामध्ये ज्यांना अतिशय एक नाविन्य कमवलं आहे. कारण अनेक स्पर्धा ते कव्हर करत असतात आणि काटेकोरपणाने त्यांचं सर्व डिसिजन पाहायला मिळत असतात. कारण चुका या माणसांकडनं होत असतात, पण त्यांच्याकडनं थोड्या कमी, म्हणजे शक्यतो नाहीच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, असे सर्व पंच उरण असोसिएशनचे आहेत. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. दिवस रात्र ते खऱ्या अर्थानं पंचांचं काम करत असतात. अशा या सर्वांचा आपण या स्पर्धेनिमित्तानं मनापासून आभार मानतोय. 2 षटका संपल्यानंतर नवीन येतो गोलंदाज रिहाणी 11 नावाकडे या टीमकडनं रोनित. कुठेतरी कमबॅकची अपेक्षा आहे, एखाद्या ब्रेक थ्रूची गरज खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये आहे. कारण धाबांचा रतीब हा चांगल्या प्रमाणे वाढलाय नवीन सेवा या टीमचा. तो रोखायचा असेल तर एखादा ब्रेक थ्रू. कारण मागच्या 2 षटकामध्ये काय झालं, कसं झालं गेलं गंगेला मिळालं, या उक्तीप्रमाणे नव्या जोशाने आणि नव्या ईर्षेनं या षटकामध्ये गोलंदाजी करावी लागेल नावाखाडी या टीमला. रोनित मात्रेसाठी एक संधी आलेली आहे. विकेट हॅट्रिकसाठी हनुमानजी मोकल साहेब या स्पर्धेमध्ये एक मुख्य आयोजक आहे, यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. हनुमानजी मोकल आणि महेशजी पाटील ही खऱ्या अर्थाने A1 जोडी आहे या विभागातील. आणि त्यांचं प्रेम, त्यांची मैत्री ही आपल्याला सर्वांना सुपरिचित आहेत. कारण रात्री अपरात्री आपल्या मदतीला कोण येत असतं तर ते मित्र असतं. ही जोडी मित्रांची अतिशय सुंदर आहे. एका धावसंख्या धावपट्ट्यावर वाढली. धावसंख्या 30 बिनबाद 30 अशी धावसंख्या. मगाशी जतीनच्या बॅटमध्ये एक रिव्हर्स षटकार आपल्याला पाहायला मिळाला. क्षमता या खेळाडूकडं अनेक सारी मैदानं या खेळाडूंना गाजवलीत. आपण मैदानाच्या समोर पाहताय, शक्ती आणि भक्तीचं प्रतीक असणार एक शिवस्मारक आपल्याला पाहायला मिळतं. सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टी या पार्टीचं दमदार नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब यांच्या नावाने स्पर्धा आहे, ज्यांचं कार्य उत्तुंग आहे. 7 वेळा खासदार आपण त्यांना पाहिलं आणि या देशाचे केंद्रीय मंत्री म्हणून आपल्या या देशाची सेवा ज्यानं केलं. जालना जिल्ह्यातून ते खऱ्या अर्थाने बिलॉंग करतात आणि जालना जिल्ह्यातील हे नेतृत्व आहे. अनेक मान्यवरांची मानलेली या स्पर्धेला आपण पाहताय. हा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा येतोय, लेग बायचा. 1 धाव, 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 31 या आकड्यावर. याच दरम्यान ज्यांचं आगमन तुम्ही सध्या मंचावरती पाहताय ते सन्माननीय अतिश पाटील बेलपाडे यांचं आगमन झालं. त्यांच्या समेत आपण पाहू शकता सन्माननीय महेश पाटील यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही केंद्रीय मंत्री चषक रावसाहेब दानवे पुरस्कृत या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. थँक्यू. सन्मान्य गणेशजी ठाकूर साहेब, रोशनजी कडू, दिनेश ठाकूर या सर्व मंडळींना विनंती करेन की आपण सर्वांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करायची. अनेक मान्यवरांची मांदियाली हीच या खऱ्या अर्थाने स्पर्धेची वैशिष्ट्य राहिलीत आतापर्यंत. रोनितचा हा पुढचा चेंडू यावेळी फटका बसलाय, कदाचित ब्रेक थ्रू मिळेल का. प्रयत्न चांगले केले स्वतः गोलंदाजानं, मात्र त्यामध्ये यश येऊ शकलं नाही. आणखी एक संधी मिळाली होती रनआउट स्वरूपामध्ये, मात्र तीही घालवली आहे. रिहाणी 11 नावाखाडी या टीमने 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 33 या आकड्यावर. अजूनही ब्रेक थ्रूची गरज आहे आणि मात्र ती गरज मिळवू शकला नाही हा संघ. खऱ्या अर्थानं ही रजनी आपण पाहताय सर्वात प्रमाण होत असतं आणि रजनीमध्ये आमचे मित्र संयमजी घरत सर यांचा आवाज आपण नेहमी ऐकतात. ॲज अ समालोचक आणि निवेदक अशा दुहेरी भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहता ऐकताय. सध्याच्या घडीला मराठी भाषेवर प्रभुत्व असणारं या रायगड जिल्ह्यातील एक उत्तम समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे. असे संयमजी घरत सर संपूर्ण स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू रोहितचा. डावकराचा हा गोलंदाज टप्पा पडला, थोडीशी उंची घेतली आणि इथं झालंय काय, एष्टशेक तथा 35चा खेळाडू हिचा क्रमांक दिलाय. चेंडू जाणार येणार बाईचा
हा चौकार. या चेंडूवर पंचांकडनं रिव्ह्यू आलाय आणि आमचे तिसरे पंच राजेंद्रजी घरत त्याचा निर्वाळ देतील की हा चेंडू कशा प्रकारचा आहे. आणि पंचांचा इशारा इज वाईट चेंडू हा, म्हणजे 4 आणि 1 अशी 5 धाबा या चेंडूवर बोनस मिळाला आहे. नवीन सेवा या टीमला 5 धावसंख्येवर संघ पोहोचेल. 38 टप्पापार थोडा अतिरिक्त उसळी पाहायला मिळाल्या. कदाचित त्या जागेवर कुठेतरी एखादा खड्डा वगैरे असू शकतोय आणि मात्र चौकारही गेला. 38 धावानंतर हा चेंडू आलाय. कदाचित आणखी एक ब्रेक थ्रू भेटेल का असं वाटत असताना चेंडू गेलाय. दी बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरनं आलाय उत्तुंग. आणखी एक सक्षमच्या बॅटमधनं षटकार. सहा धावकी संख्येनं संघ पोहोचतोय 44 या आकड्यावर. अतिशय सुंदरची सुरुवात दोन्ही सलामीवीरांकडनं पाहायला मिळाले. आक्रमक तथा संयम या सलामीवीरांनी दाखवलाय. धावसंख्या धावपट्ट्यावर 44. अजूनही कुठलाही गोलंदाज सफलता मिळवू शकला नाही आपल्या टीमसाठी. 44 नंतर हा शॉर्ट पिच चेंडू फाईन लेग क्षेत्र निवडला. चेंडू जाणार का सीमारेषा पार, मात्र गेलं नाही. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावे लागेल. खूप धावला आणि हा चेंडू अडवला आणि 2 धावा नक्की आपल्या संघासाठी या खेळाडून अडवल्या. 2 धावा या चेंडूवर मिळाल्या नवीन सेवा टीमला. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतोय 46 या आकड्यावर. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. अनेक मान्यवर पाहत आहे. रोशनजी कडू, आमचे दिनेशजी ठाकूर, ठाकूर गणेशजी भास्कर ठाकूर साहेब, या सर्व मंडळींचं मनपूर्वक प्रथमतः आयोजकांच्या वतीनं आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय. 46 धावानंतर हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर टायमिंग झाला नाही. नो लँड मध्ये हा चेंडू पडला. एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण आणि एका धावसंख्येनं समाधान मांडलं. जतीननं थोडस दुखापत पाहायला मिळाली. एका धावसंख्येनं 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर बिनबाद 47. नेक्स्ट सामना असेल या स्पर्धेमधला. मी विनंती करेन भूमी 11 नावा विपक्ष विष्णुनगर या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करेन लवकरात लवकर आपण यायचं आहे. कारण एक इनिंग संपायच्या अगोदर आपण येणं हे खूप महत्वाचं आहे. कारण एक इनिंग संपल्यानंतर तुमच्या दोन दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाईल, याची नोंद घ्या. धावसंख्या धावपट्टावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 47 खऱ्या अर्थानं महेश इंटरप्राइजेस आणि प्रिन्स इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून सन्मान्य महेशजी पाटील आणि हनुमानजी मोकल यांच्या कल्पक बुद्धीतनं साकारलेली माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे चषक 2026 ही दैदिप्यमान पर्व आपल्याला पाहायला मिळतोय बेलपाडा या नगरीमध्ये, ज्या नगरीला खऱ्या अर्थाने इतिहास आहे. 3 षटकाच्या समाप्तीनं धावपट्ट्यावर धावसंख्या 47 आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद अतिशय चांगली आणि आक्रमक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नवीन सेवा श्री गणेश कृपा नवीन सेवा या टीमची पाहायला मिळाली. अतिशय सुंदरसं हे मैदान आहे. दास्तान फाट्यालगत हे मैदान आणि बेलपाडा गाव जर म्हटलं तर या गावाची ख्याती ही वेगळ्या प्रकारे आपण नेहमी पाहिली. अशा गावाच्या वतीनं अनेक साऱ्या स्पर्धा असतात आणि अनेक स्पर्धा या आमचे मित्र संयमजी गरज सर कव्हर करत असतात. कदाचित जतीन हा खेळाडू थोडासा दुखापतग्रस्त झाल्या कारणानं मैदान सोडावं लागतोय. त्यांच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मंथन भोईर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. 47 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळत आहेत. 3 षटकं संपली, आता राहिलीत उर्वरित 2 षटकं. धावा अतिशय सुंदर प्रकारे आणि येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी आपल्यासोबत सर्व बाउन्सर मंडळ आहेत ज्यांची पर्सनॅलिटी अतिशय सुरेख आहे.
नाबाकाड संघ घेऊ शकला नाहीये. एक कमकुवत बाजू नाबाकाड टीमची आहे. तर मात्र चांगली बाजू नवीन सेवाकडनं आहे की अजूनही कुठला विकेट त्यांचा बाद झाला नाहीये. आणि जेव्हा आपल्याकडे विकेट राहत असतात तेव्हा धावांचा स्कोर हा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. ती ताकद या टीमकडे आहे. धावसंख्या 47 सक्षम जो आला छोट्या कणीचा खेळाडू आहे, कमी वयाचा हा खेळाडू आहे. तो येतोय समोर असणारा डावखुरा फलंदाज जो चांगला खेळला आतापर्यंत एक षटकार त्याच्याही बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. या मैदानाच्या आतमध्ये मैदानी सुरेख बनवलंय. खूप सारी मेहनत या मैदानावर पाहायला मिळाली. पुढचा चेंडू अर्थात पहिलाच चेंडू होता आणि पहिला चेंडू भिरकावून दिलाय. पॉवरफुल फटका पाहायला मिळाला. चेंडू जाणार सीमारेषे पार आलाय दर्जेदार षटकार. थँक्यू. 6 धावसंख्येनं सक्षमचं स्वागत केले या सक्षमनं. 53 धावा धावपट्ट्यावर. थोडासा खराब चेंडू होता, फायदा घेतला आणि सहजरित्या चेंडू भिरकवलाय 6 धावेसाठी. 53 नंतर हा चेंडू होता. थोडंसं मानसिक दडपण होतं गोलंदाज सक्षमवर, ते क्रिएट केलं आणि चेंडू चांगला फेकलाय. तरीही एक रन बाह्य स्वरूपमध्ये आली. एका धावसंख्येनं संघ पोहोचेल बिनबाद 54 या आकड्यावर. अतिशय चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात पाहायला मिळाला. सक्षमचा पहिला चेंडू खराब आल्यानंतर हा चेंडू सुरेख होता. मात्र त्या चेंडू सुद्धा बाईची एक धाव पंच आपण पाहता दीपकजी पाटील बिंदणे आणि संदीपजी पाटील जासई असे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर तिसरे पंच आमचे नवीन सेवा गावचे राजेंद्रजी घरत हे आपण पाहताय. 54 धावा झाल्यात धावपट्ट्यावर. पुन्हा एकदा सक्षम सज्ज होतो. आता मात्र आपला महारा चेंज करतोय. नवीन आलेल्या फलंदाजासाठी त्यानेही बघितला चेंडू आणि भिरकावलाय. अतिशय लांब लचक जाणार चेंडू सीमारेषा पार आलाय दर्जेदार षटकार. थँक्यू. मंथनच्या बॅटमध्ये हा षटकार आलाय. पहिल्या चेंडू मात्र 6 धावसंख्येने मंथननं आपलं खातं खोललं आणि संघाला पोहोचवलं 60 वर. आमचे गुणलेखक सुद्धा मंथन या नावाचे आहेत, जे बेणकळ गावचे आहेत. यावर्षी खूप साऱ्या स्पर्धा त्यांनीही कव्हर केल्या. त्यामध्ये एक महत्वाची स्पर्धा डॉक्टर प्रीमियर लीग ही स्पर्धा एक महत्वाची होती. स्वामी समर्थ मैदान पाटणोळी या ठिकाणी ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये आपण त्यांनाही गुणलेखन करताना पाहिलंय. एक वेगळा अनुभव त्या स्पर्धेमध्ये त्यांनाही मिळाला असेल असे मंथन. 60 नंतर बॅक टू बॅक दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न केला, तो फसलाय आणि मात्र इथं पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. रिहानी 11 नाबाखाडी या संघाला सक्षम या गोलंदाजाने मिळवून दिलाय. विराज ठाकूर यांनी सुंदरसा हा झेल पकडलाय. पहिली सफलता यावेळी नावाखाडी या टीमला मिळाली आणि पहिला हादरा नवीन सेवा, हादरा म्हणू शकत नाही मात्र एक फलंदाज मात्र बाद झाला नवीन सेवा टीमचा. बाद झालाय मंथन आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय नवीन फलंदाज मनीष म्हात्रे. मनीष म्हात्रे सामना करणार सक्षम हा गोलंदाज ज्यानं पहिला ब्रेक थ्रू नावाखाडी या टीमला मिळवून दिलाय. नावाखाडी अर्थात उलवा नोट परिसरामधील हा एक संघ आहे. नवीन सेवा मालवण विभागातील उरण तालुक्यातील हा संघ, अशा दोन संघादरम्यान हा सामना आहे. नेक्स्ट सामना असणार. दोन्ही संघाला विनंती करेन लवकर यांची कृपा करता. हा कव्हरच्या दिशेने फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू गेलाय. एक धाव सहज पुन्हा दोनचा प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा सुद्धा या खेळाडूंना पूर्ण केल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 62 या आकड्यावर. एक बाद 62 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर. मैदानाच्या आतमध्ये नवीन सेवा. कृपया त्या गाडीची लाईट बंद करायची आहे. 4 व्हीलर कोणाची असेल त्याला विनंती आहे मालकाला. थँक्यू. 2 धावा 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 62 या आकड्यावर. या षटकामधील शेवटचा एक चेंडू चौथं षटक फेकतो सक्षम. थोडीशी महागडी गोलंदाजी मात्र एक सफलता मात्र त्याने मिळवली. हा चेंडू सोडून दिला. दिशा भरकटली. क्वालिफाईड पंच दीपकजी पाटील बिंदणे यांच्याकडनं हा स्वेअरचा इशारा आला. एक धाव एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 1 बाद 63 या आकड्यावर. 1 बाद 63 धावा अतिशय मोठ्या प्रमाणात झाल्यात. रोखायला पाहिजे. जर सामन्यामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करायचं असेल तर धावा रोखणंही महत्वाचं आहे नावाखाडी या टीमला. आणि ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे नवीन सेवा टीमचा,
त्या प्रकारचा खेळ जर राहिला तर नक्की धावा या मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील या तीन मात्र शंका नसेल. हा चेंडू यॉर्कर होता, हेलिकॉप्टर लुक द्यायचा प्रयत्न होता, फलंदाज मनीष शहा प्रॉफोर्ड नाही झाला, एक धावसंख्या पूर्ण दोनचा प्रयत्न महाग ठरेल आणि मात्र दोनचा प्रयत्न असताना सक्षम जो सदा मिळाला होता तो मात्र नाग यावेळी आपले विकेट बाहेर करतो आणि आणखी एक हादरा मिळतो नवीन सेवा टीमला, आणखी एक सफलता मिळाली नवाखाडी या टीमला. दोन फलंदाज बाद झाले, चौथ्या क्रमांकावर येते नवीन फलंदाज भूषण भोईर. आता मात्र स्लॉगवरचं शेवटचं षटक आहे, 6 चेंडू शेवटचे असतील जे जेणेकरून हाणामारीसाठी ओळखले जातात. 6 चेंडूचा खेळ कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये होईल ते आपल्याला पाहायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण भोईर आलाय, जो एक मजबूत देहबोळी शरीरयष्टी आपल्याला त्याला पाहायला मिळतोय. कारण सध्याच्या युगामध्ये आपल्याजवळ पैसा किती त्यापेक्षा आपलं आरोग्य किती चांगलं आहे हे खूप महत्त्वाचं असतं. ते आरोग्य असणारा हा खेळाडू आहे. धावसंख्या धावपट्ट्यावर 64 असताना शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज नावाखाली टीमनं कडनं संजय ठाकूर. संजय ठाकूर हा गोलंदाज आलाय नावाखाली या टीमकडनं. 64 धावा आहेत, रोखायच्या असतील तर कमी धावा देणं या संजय ठाकूरसाठी खूप महत्त्वाचं असेल. या सामन्यामध्ये दास्तान पटलागत हे मैदान पाहत आहे, एक अतिशय सुंदरसं हे मैदान. मैदान बनवण्यासाठी सुद्धा खूप सारी मेहनत आयोजकांना घ्यावी लागली. अशा ह्या मैदानावरील स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतात. जे प्रेक्षक हा सामना लाईव्ह पाहत आहेत त्यांचं आणि घर बसल्या जे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक आपण आयोजकांच्या वतीनं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे चषकाच्या वतीनं आपण स्वागत करतोय. संजय ठाकूरचा हा चेंडू पॅडलशिपचा प्रयत्न आणि मैत्री जाड्यामध्ये आल्याकडे एलबीडब्ल्यूचा अपील झालं ज्यामध्ये आत्मविश्वास आणि उत्साह होता. पंचांनी ते उचललं आणि फलंदाज होणार बॅक टू पॅवेल. आणखी एक सफलता मिळाली नाबाखाली टीमला, आणखी एक हादरा मिळाला आहे नवीन सेवा या टीमला. फलंदाज बाद झालाय भूषण. भूषण बाद झाल्यानंतर 5व्या क्रमांकावर होते नवीन फलंदाज नवीन सेवा टीमकडनं दिविज म्हात्रे. हा खेळाडू तो शेवटचे 5 चेंडू आहेत. ज्या प्रकारे सलामीवीराने खेळ केला त्या खेळाला यश मिळवून द्यायचं असेल कारण ते पाया त्यानं रचलाय, कळस रचायचा असेल तर मात्र आलेल्या फलंदाजांना चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. कारण सलामीवीरांचं कौतुक करावं लागेल, त्यानं चांगली सलामी दिल्यानंतर 64 धावा धावपट्ट्यावर आतापर्यंत झाल्यात. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूवर सामोरं जात असताना नवीन सेवा खेळाडूच्या मधल्या फळीच्या खेळाडूंना चांगला खेळ करणं हे अपेक्षित असणार आहे. धावसंख्या धावपट्टावर 64 धावा धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या काळामध्ये अनेक गावोगावी उत्सव जत्रा पाहायला मिळतील आणि निवडणूक असल्या कारणाने थोडंसा यावेळच्या स्पर्धा या खूप लांब गेल्या आहेत आणि एकाच वेळी 2-2, 3-3 स्पर्धा आपल्याला अनेक या भागामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे थोडी प्रेक्षकांची कमीही पाहायला मिळत असते. सज्ज होतो संजय ठाकूर. हा चेंडू होता फलंदाजा साठी मात्र तो चेंडू चांगला फटका खेळू शकला नाही, चेंडू निर्धाव गेलाय. आता मात्र संजय ठाकूरचं कौतुक करावं गेलं. पहिले षटक असेल की ज्यामध्ये 2 चेंडू लगातार त्यानं निर्धाव फेकले, एक सफलताही त्याने मिळवली संजय ठाकूरनं. स्लॉगवरचं षटक होतं. 64 धावा धावपटलावर. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता, फटका चांगला खेळलाय. षटकार जातोय की झेल होतोय, मात्र चांगला उंच झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र झेल घेऊ शकला नाही. चेंडू गेला सीमाच्या पार आलाय. पंचांचा इशारा, आणखी एक दर्जेदार षटकार. घेऊ दिविजच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. षटकारच्या साईडने दिविजनं आपलं खातं खोललं आणि संघाला पोहोचवलंय 3 बाद 70 या आकड्यावर. 3 बाद 70 सुंदरसा स्कोर मैदानाच्या आतमध्ये नवीन सेवा टीमचा पाहायला मिळाला. 70 नंतर हा चेंडू फायनल खेळण्याचा प्रयत्न केलाय, तो प्रयत्न फसलाय. धावचीची संधी होती, ती संधी
कदाचित नाहीये, पंचांच्या इशाऱ्याला अशी रन घेऊ शकत नाहीये. त्यामुळे दिग्विजय स्ट्रायकर राहील. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या धावपट्ट्यावर 70 या धावांवर स्थगित राहिला. आता मात्र शेवटचे 2 चेंडू असतील या पहिल्या इनिंग मधील. सत्तर धावानंतर हा फटका दिग्विज खेळताना फसलाय. बॅटची एज लागली. यष्टीच्याकडे हा झेल गेलाय आणि मात्र दिग्विजच्या खेळीचा अंत होणार. आणखी सफलता नावाकाळी टीमला मिळाली आणि एक थोडासा आदरा मिळाला नवीन सेवा या टीमला. नावा टीमचे कॅप्टन आणि विष्णुनगर टीमला ही आम्ही अनाउन्समेंट करतो. नक्की हे महत्वाची सूचना. दोन्ही संघांना लवकर या. धावसंख्या 70. शेवटचा एक चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आदित्य घरात शेवट गोड करेल का हा टीमसाठी, नवीन सेवा टीमसाठी? आदित्य घरात हा खेळाडू. 70 धावा, चांगला स्कोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय नवीन सेवा या टीमचा. 70 नंतर आलाय. आदित्यच्या बॅटमधनं येणार नक्की षटकार. सीमारच्या पार गेला. शेवट गोड केलाय नवीन सेवा या टीमसाठी. आदित्य या फलंदाजानं अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्ध पहिली इनिंग संपली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या झाल्या त्या 76. 77 धावांचं आव्हान समोर ठेवले ते नाहवाकाळ टीम संघासमोर. ते आव्हान कशा प्रकारे पार करेल हा संघ, की या संघाला रोखेल नवीन सेवा संघ, याचं धावतं समालोचन आपण ऐकूया. व्हाईस ऑफ खऱ्या अर्थानं जासई विभाग, उरण विभाग, सेमजी घरात. तत्पूर्वी व्यासपीठावर पण मान्यवरांची मांदियाळी पाहता सन्माननीय रोशनजी कडू साहेब, मी विनंती करेन साहेबांना की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. रोशनजी कडू, आज आपण विराट बेल काढून या स्पर्धेला आलात, त्याबद्दल तुमचं आदर सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी विनंती करेन रोशनजी कडू साहेबांना की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा. सेमजी घरात. चला, आलेल्या पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण जाणार आहोत. विशेष सन्मान आपण करूया. पडता पाऊले सज्जनांचे आणि शोभा वाडे या मंचाचे. आज सातत्यानं आम्ही 3 रात्रीमध्ये क्रिकेट पाहतो आणि तिसऱ्या रात्रीमध्ये देखील येणाऱ्या पाहुण्यांकडे बारकाईने लक्ष आहे. ही खासियत आमच्या महेश शेठ पाटील, सुदेशजी पाटील आणि तसदरम्यान हनुमानजी मोकल या साऱ्यांचंच आपण कौतुक करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. आलेल्या पाहुण्यांचा विशेष सन्मान अगदी केला जातो. बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले, आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन येणाऱ्या पाहुण्यांचा सन्मान आम्ही करत आहोत. धन्यवाद महेश शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून हा सन्मान करण्यात आलाय. पुढच्या सन्मानाकडे आपण जाऊया. गणेश ठाकूर यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. सन्माननीय गणेशजी ठाकूर यांना आपण सन्मानित करणार आहोत. गणेश भास्कर ठाकूर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी महेश शेठ पाटील यांना विनंती करतो. चला, नावा टीम आणि गणेश नगर, यस आय थिंक प्लॉट्स मध्ये आपण जो बदल केला, विष्णुनगर भूमी 11 नावा टीमचे कॅप्टन आणि विष्णुनगर टीमच्या कॅप्टनला आम्ही अनाउन्समेंट करतो. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. आपण त्वरित टॉससाठी संपर्क साधा. सन्माननीय गणेशजी ठाकूर यांचा सन्मान करत असताना नावाकाडीचे आमचे भास्कर यस मोकल साहेबांना आपण पाहता. हनुमानजी मोकल आणि त्यांच्या समवेत महेशजी पाटील, दिनेश ठाकूर यांचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करणार आहोत. सन्माननीय दिनेशजी ठाकूर यावा आपण. आपला देखील सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. चला, आयोजक या गोष्टीकडे देखील लक्ष असू द्या. प्रत्येक टीमला वेळेवरती आज बोलवणं फार महत्वाचं आहे, आणि एखाद्या टीमनं उशीर लावला की पुन्हा एकदा टाइम वाढतो. हे काल पाहायला मिळालं आपल्याला. दिनेश ठाकूर यांचा सन्मान आपण करणार आहोत. धन्यवाद दिनेशजी ठाकूर, आपण देखील उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आपले खास करून आभार मानतो. तर या सन्मानानंतर आपण पुढच्या सन्मानाकडे जाऊया. बेलपाडा गावचे भूमिपुत्र सन्माननीय अतिशजी पाटील साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. यावा अतिशजी पाटील साहेब, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. बेलपाडा नगरीमध्ये होणाऱ्या सर्रास स्पर्धांमध्ये ज्यांचं आगमन पाहायला मिळालं आणि हा सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेश इंटरप्राइजेस, हे नाव सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळालं, आणि माजी केंद्रीय मंत्री चषकाचे मुख्य आयोजक ज्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली जाते ही स्पर्धा, सन्माननीय महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते अतिश पाटील यांचा सन्मान केला जात आहे. धन्यवाद अतिशजी पाटील साहेब, आपण देखील उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आपले विशेष आभार मानतो. पुढच्या सन्मानाकडे आपण जाऊया. पुढचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मंचावरती उपस्थित असणारे आमचे सन्माननीय पाहुणे महेश पाटील यांना मी विनंती करतो. महेश पाटील साहेब यावा आपण, आणि त्यांचा सन्मान महेश इंटरप्राइजेसचे सर्व महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. दोन्ही मान्यवरांचं आमचं नाव महेश पाटील आहे.
दोन्ही पाटील ब्रदर्स आणि त्यांचा सन्मान सध्या केला जातो. महेश एंटरप्राइजेसचे सर्व महेश शेठ पाटील यांचा सन्मान आपण सध्या पाहत आहे. विशेष आम्ही आभार मानू, आपण उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आपले आभार मानत आहोत. धन्यवाद. क्या बात आहे. पहा आशिष गिरी साहेब आमच्या उपस्थित आहेत आणि आशिष गिरी साहेबांचं एवढं प्रेम आहे महेश शेठ पाटील साहेबांवरती की त्यांनी अगदी साहेबांना फ्लेम आणले आज. जयेश जोशी हे देखील पाहायला मिळतात. साहेबांवरती प्रेम करणारा त्यांचा मित्र परिवार नेहमीच तत्पर राहिला. साहेबांच्या सुखामध्ये दुःखामध्ये नेहमीच हे येत असतात आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून आम्ही महेश शेठ पाटील यांना संबोधतो. पाहू शकताय फ्लेमवरती माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेबांचा फोटो आणि साहेबांची भेट घेत असताना महेश शेठ पाटील. क्या बात आहे. दमदार व्यक्तिमत्व महेश शेठ पाटील यांचा सन्मान खास करून या फ्लेम मध्ये आपण पाहू शकताय. सुदेश दादा नेहमीच पाहायला मिळतात महेश शेठ पाटील यांच्या सुखदुःखामध्ये आणि रावसाहेब दानवे यांच्या घरी जाऊन देखील साहेब नेहमीच भेट देऊन आलेत. आज फ्रेम वरती तुम्ही पाहताय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेबांचा फोटो. भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते म्हणून महाराष्ट्रामधील ज्यांना आपण संबोधतो आणि सातत्यानं सबका साथ सबका विकास या ब्रीदवाक्याला पुढे चालवत असताना रावसाहेब दानवे साहेबांचा राजकीय प्रवास आपण पाहिला आणि अप्रतिम भेट म्हणूया साहेबांच्या जीवनामधील ही अमूल्य भेट असंच म्हणूया आपण. चला टॉस केला जाईल. महेश शेठ पाटील या आपण विष्णुनगरचे कॅप्टन आलेत. टीम न्हावा संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आलेत. यस दोन्ही कॅप्टन आहेत लवकरात लवकर पोहोचले. भूमी 11 न्हावा आणि विष्णुनगर मध्ये टॉस करूया आपण. टेल मागितला न्हावा टीमच्या कॅप्टनना. टेल काटच पडलाय. जास्त वेळ नाही फक्त आपण निर्णय सांगा. फिल्डिंग करतो. फिल्डिंग विष्णुनगर संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि भूमी 11 नावा संघ खेळणार आहे. टॉस जिंकलाय भूमी 11 नावा संघानं. प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय. श्री बैरीनाथ इंटरप्राइजेसचे सर्व बैरीनाथ इंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय आतिश शेठ पाटील महेश शेठ पाटील यांच्या वतीने या स्पर्धेला रोख रक्कम 3,000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलंय. त्याबद्दल आम्ही त्यांचा विशेष आभार मानतो. धन्यवाद. आपण दिलेलं कॉन्ट्रीब्युशन योगदान फार महत्वाचं आहे आणि जाऊया मॅचच्या दिशेने जिथे फार महत्वाचा सामना पाहायला मिळेल. मागच्या सत्रामध्ये तुम्ही आवाज ऐकलात. मराठी भाषेमध्ये तंत्रशुद्ध अभ्यासू समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आणि तिरंगा चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय राजेंद्रजी भगत सरांचा आवाज ऐकायला मिळाला आणि घेऊन जाईल मॅचच्या दिशेनं तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमधील ई लॉट मधून मंथन आज आपण हा पहिला सामना पाहतोय. पहिली शो मॅच पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर या महत्वाच्या मॅचकडे आपण जाणार आहोत. 2 रात्रीमध्ये प्रवास या स्पर्धेचा तेवढाच उत्तमरित्या पाहायला मिळाला. पण तो आजची रात्र देखील फार स्पेशल आहे जिथे नामांकित संघ तुम्हाला पाहायला मिळतील. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. मॅचला आपण सुरुवात केली. पहिल्या इनिंग मध्ये काढल्यात 76 धावा आणि 77 धावेचा पाठलाग प्रिन्स इंटरप्राइजेस आणि नावाखाडी संघाला पूर्ण करायचं. मॅचला सुरुवात करण्या अगोदर गणरायाला वंदन करून शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आणि रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुवात तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. संत ज्ञानेश्वरांना देखील आपण वंदन करूया आणि घेऊन जाईल मॅचच्या दिशेनं. चला ऑपरेटर. चला आपण मॅच कडे जाऊया. फार महत्वाचा सामना. 77 ची चेस. पहिलाच बॉल खोला टाकला. यॉर्कर बॉल. पहिला बॉल वरती कुठल्याही प्रकारचे रन्स नाहीये. डॉट बॉल न केले सुरुवात. आम्ही विशेष आभार मानतो आतिश शेठ पाटील महेश शेठ पाटील ज्यांचं आगमन पाहायला मिळालं. बैरीनाथ इंटरप्राइजेसचे सर्व आणि ज्यांच्या वतीनं तब्बल 3,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ लाभलं. पाहू शकता या स्पर्धेमध्ये हनुमानजी मोकल त्यांच्या समेत सारे बॉडीगार्ड नावाखाडीचे आमचे हनुमान मोकल ज्यांचं योगदान फार चांगलं राहिलं या स्पर्धेमध्ये आणि सातत्यानं क्रीडा क्षेत्रावरती अर्थातच क्रिकेटला ज्यांनी धर्म मांडलाय ते हनुमानजी मोकल. एक सिंगल एका धावेने धावफलक पुढे जाईल. सध्या धावफलकावरती रन्स आपण पाहत आहे. 2 बॉलच्या अखेरीस 1 धाव. आज स्पर्धेची तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढेल आणि या विभागामधील
चांगले चांगले संघ आज खेळणार आहेत. याच्यानंतर बी लॉटला सुरुवात केली जाईल. बी लॉट्स मधील चांगले खेळाडू तुम्हाला आज पाहायला मिळणार आहेत. सध्या ई लॉटची मॅच. शॉर्ट पिच बॉल वेगाने निघाला, तेज तर्रार बॉल, लाईन चांगली आहे, चान्स देत नाहीयेत फलंदाजांना, चांगल्या गतीनं बीट केल्या, बॉल आलाय डॉट निर्धाव चेंडू. आणि हेच फार महत्वाचं आहे सध्या श्री गणेश कृपा सेवा संघाला. आज अंपायर्सच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहे संदीपजी पाटील सर, जासईचे अंपायर्स आहेत. दुसरे अंपायर्स दीपकजी पाटील सर यांना आपण पाहत आहे विंदणीचे अंपायर्स. आणि आज तिसरे अंपायर्स राजेंद्रजी गरज सर नवीन सेवा. सध्या सेवाचेच खेळाडू बॉलिंग करतायत. बॅटिंग मध्ये तर दमखम दाखवलाय, परंतु बॉलिंग देखील तेवढीच तगडी पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव. पुढचा बॉल ओव्हर द विकेट्स ना थोडासा डीप राहिला, खाली राहिला बॉल, चान्स देत नाहीयेत. आणखीन एक डॉट बॉल, प्रेशर वाढवणारी गोलंदाजी. 4 बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही, अवघी एकच धाव. चार बॉलचा खेळ संपलाय आणि 4 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती फक्त एकच धाव. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये रन्सच काढू दिल्या नाहीयेत. स्लॉट मध्ये बॉल उंच गेलाय, लांब देखील निघालाय, बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. दुसऱ्या सत्रामधील हा पहिला उत्तुंग असा षटकार. अ, 7 धावा धाव फलकावरती लागल्यात. सात धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. चला मॅचला थोडीशी घाई करा, शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर क्रमांक 1. आडव्या बॅटनं भिरकावलाय, फाईन लेगला निघाला बॉल, दणदण करत सीमा रेषेच्या पलीकडे. अगोदरच्या बॉल वरती 6 आणि शेवटच्या बॉल वरती आलं रन्स 4. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. बॅटिंग करत असताना टीम प्रिन्स एंटरप्राइजेस श्रेयानी नावाखाली टीमची धाव संख्या बिनबाद 11 धावा. यस आपण महेश एंटरप्राइजेस म्हटल्यानंतर महेश शेठ पाटील यांना पाहतो आणि प्रिन्स एंटरप्राइजेस म्हटल्यानंतर प्रेरणा महेश पाटील हे नाव आपण सातत्यानं पाहिलंय. प्रेरणा महेश पाटील, महेशजी पाटील यांच्या लाडक्या सुकन्या आहेत आणि त्यांच्या नावाने देखील आपण प्रिन्स एंटरप्राइजेस हे पाहिल्या सातत्यानं. मग उद्योग क्षेत्रामध्ये देखील साहेबांचा चांगला दर्जा राहिला. चला 5 मिनिटं समाप्त झालीत. शेवा टीम या गोष्टीकडे लक्ष ठेवा, जर टाइम जास्त घेतला गेला तर पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. परीक्षित शिंदे यांचा देखील आवाज आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण ऐकणार आहात. आमचे वशिनीचे दमदार समालोचक, त्याच गावचे एक उत्कृष्ट समालोचक प्रवीणजी ठाकूर यांना देखील आपण ऐकले अनेक वर्ष. आणि त्याच गावचे भूमिपुत्र आहेत परीक्षित शिंदे, त्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. सध्या धावफलकावरती धावांची गती 11.77चा पाठलाग. येणारे 24 बॉल 66 धावेची आवश्यकता. पाहू शकता आमचे कोपरवली गावचे प्रकाश हे देखील या स्पर्धेमध्ये येत आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. काही दिवसानंतर कोपरवलीला देखील स्पर्धा पाहायला मिळेल. आडव्या बॅटनं मारलाय, उंच गेला बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचला बॉल पर्यंत, पकडलाय कॅच. पहिला धक्का लागेल रियानी एंटरप्राइजेस नावाखाली संघाला. 11 वरती 1. शिवम मोकलनं कॅच पकडल्या आणि शिवम मोकल बाद झालेत अगदी पहिला खेळाडू बाद. हिमांशूनं कॅच टिपला. चला नाव नक्की कन्फर्म करा 12वे खेळाडू. इकडच्या भाषेचा गोडवा काही निराला, अगदी स्वर लावून बोलली जाणारी भाषा नावाखाडी. अगदी आज बॉडीगार्ड यांची
संख्या देखील वाढली. दमदार स्पर्धा. महेश शेठ पाटील पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतो आणि सातत्यानं महेश शेठ पाटील यांचं क्रिकेटमध्ये योगदान आपण पाहिलं. गत वर्षी देखील दर्जेदार आयोजन साहेबांनी साधलं. या वर्षी देखील आपण पाहतोय याच वर्षी मॅक्स्ट्रॉनची स्कूटी आहे आणि त्याचबरोबर मंथन 15 सायकल आहेत. हा वारंवार उल्लेख आपण करतो या स्पर्धेचा. खास आकर्षण. फटका चांगला गॅप मध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षकांना बीट करून दणदण करत निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. धाबा मिळतील या बॉलवरती 4. बॉलवरती रन्स मिळाल्या 4. सध्या धावांची गती 15 वरती. असे फटके मारावे लागतील रिहानी एंटरप्राइजेस नावाखाडी संघाला. यावेळी बागपुटवरती गेले बॅट्समन. बॉलची लाईन चेक केली पंचांनी. व्हाईट बॉलचा इशारा. तिन्ही अंपायर सध्या आपण पाहताय उरण तालुक्यातील लोकप्रिय अंपायर्स म्हणून त्यांना आम्ही संबोधतो. बऱ्याचशा स्पर्धा दीपक पाटील सरांनी क्रिकेट विंधणे टेनिस क्रिकेटसाठी तेवढाच उत्तम खेळल्या. जसे क्रिकेटमध्ये संदीपजी पाटील यांना पण खेळताना पाहिलं. सध्या ते ऑफ इनफिल्ड मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिका. इथे फटका फसलाय. कॅचची संधी. पकडला जाईल कॅच. आणखीन एक धक्का रियानी एंटरप्राइजेस नावाखाडी संघाला. दुसरा धक्का फलंदाज बाद. नवीन खेळाडू दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. राहुल येताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर महेश एंटरप्राइजेस महेश शेठ पाटील आणि प्रिन्स एंटरप्राइजेस म्हटलं तर प्रेरणा पाटील. प्रिन्स एंटरप्राइजेस पुरस्कृत आज रिहानी एंटरप्राइजेस नावाखाडी संघ खेळतो. आमचे प्रिन्स देखील मॅचला एन्जॉय करतात नावाखाडीचे. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करू या स्पर्धेमध्ये. आज त्यांनी पुरस्कृत केलेला संघ. गोलंदाज यार. इथे चांगला बॉल. सॉफ्ट हँड रनआउट. डायरेक्ट हिट काम बनलं असतं. चान्स होता पण फाल बॉल बचावलेत. एक चिक्की सिंगल. चला हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढताना पाहायला मिळते. सध्या उरणकडे होणारा प्रवास अगदी जलद गतीनं. तिकडे जेएनपीटी पोर्ट पलीकडे बेलपाडाचं गाव आहे जे आणि त्याच्या पलीकडे तुम्ही आज स्पर्धा खेळताय दास्तान फाट्यामध्ये. जे तुम्ही शिवसमर्थ स्मारक पाहताय आणि त्याच्या मागे असणार हे मैदान. अगदी लोकप्रिय स्पर्धा. या स्पर्धा इथं या क्रीडांगणामध्ये होताना पाहिल्यात. या वर्षीचं संपूर्ण श्रेय आम्ही महेश पाटील यांना देऊ. स्पर्धेचं आयोजन त्याच दरम्यान हे क्रीडांगण बनवण्यात आलं. सोपं नाहीये एवढी मेहनत. 5-5 रात्रीमध्ये. मंथन स्पर्धेची कॅश प्राइस 1.5 लाख आहे. तब्बल 1,50,000 रुपये. स्विंग अँड मिस पडल्यानंतर थोडासा लेट पोहोचला. बॅट्समन अगोदर बॅट फिरवताना पाहायला मिळाले. आणखीन एक डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील नावाकडे टीम अडचणी वाढू शकतात. मोठ्या फटक्यांशिवाय आता पर्याय उरला नाही. मोठ्या फटक्यांची सध्या गरज आहे. शेवटचे उर्वरित काही बॉल शिल्लक राहिलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसऱ्या षटकामध्ये आपण शिवमला पाहता. शिवमचा बॉल शरीरापासून दूर टाकला. ऑफस्टम्पच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. व्हाईट बॉल. आज स्पर्धेची 3री रात्र. आणखीन 2 रात्रींचा प्रवास करायचा. परंतु उद्या फार महत्वाचा दिवस आहे. आयोजक महेश शेठ पाटील यांचे लाडके चिरंजीव प्रिन्स पाटील यांचा वाढदिवस आणि उद्या प्रिन्स यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा देखील केला जाईल. आणखीन एक तीच चुकी. लवकर बाट फिरवतात. थांबत नाहीयेत. घाई करतायत आणि ते आईवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांना प्रिन्स पाटील यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. डॉट बॉल आला. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती प्रिन्स एंटरप्राइजेस रियानी नावाखाडी संघाची धाव संख्या अवघ्या 18 धावा. आता 18 बॉल 59 ची मॅच. चला 11 मिनिटाचा वेळ संपला. 1 मिनिट जास्त घेतलं फिल्डिंग टीम. गणेश कृपा शेवा टीम. खेळाडू म्हणत असतील की एवढी घाई का. परंतु त्याचं कारण हेच आहे. आज पुढचा लॉट्स पूर्ण करायचा आहे पुन्हा एकदा आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. सध्या मी विनंती करतो श्री गणेश कृपा सेवा संघाला. रिहानी एंटरप्राइजेस नावाखाडी हा संघ देखील आपण खेळताना आज पाहतो. आज मोठा लॉट्स आहे.
धावा 59ची आवश्यकता आहे. 18 बॉल 59चं समीकरण. जर मोठे फटके आले नाही तर सामना जिंकणं कठीणच बनेल. आणि सध्याच्या घडीला विचार केला तर सामना थोडस डिफिकल्ट कठीण बनत चालला. आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके फार महत्वाचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती सध्या 3ऱ्या ओव्हरमध्ये दाखल झालेत गोलंदाज भूषण येथील नवीन गोलंदाज. त्याच्यानंतरची पुढची मॅच भूमी 11 नावा विष्णुनगर असा लॉट्स आहे. त्याच्यानंतर वाशीगाव आणि साक्षी 11 चांभारली हा संघ तो आपल्याला पुढच्या मॅच मध्ये देखील खेळताना पाहायला मिळेल. ओमसाई खानाव संघ आज येणाऱ्या त्यांच्या विरोधात कामोठे संघाची मॅच. आणि शेवटचा सामना श्रीदत्त भातांड आणि त्यांना फाईट करेल टीम मोठी जुई. आज बी पोल ए लॉट सर्वाधिक मोठा होता. बी चे लॉट्स देखील कमी नाहीयेत. अगदी एकाच एक खेळाडू पाहायला मिळणार आहेत. इथे फटका चांगला आहे. इनफिल्डला भेदून बॉल निघालाय. बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या पुढे बॉल फरार. 4 रन. 4 धावा मिळतात आणि 4 धावेनं स्कोर पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 22 धावा 2 बाद 22. हवी तशी स्टार्ट मिळाली नाहीये परंतु या ओव्हरमध्ये रन्स काढाव्या लागतील. चला जो मगाशी आम्ही लॉट्स उल्लेख केला तोच लॉट्स त्याच नुसार सामने खेळवले जातील. सध्या मॅच कडे आपण जाऊया. या सामन्याचा विचार केला तर 16 बॉल 55 धावेचं समीकरण. 16 चेंडू 55 धावा. थोडासा बॅटिंग मध्ये लेझीपणा पाहायला मिळाला. हवे तसे फटके आलेच नाहीयेत. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती चांगल्या रिदम वरती. हा भूषण बॉलिंग ट्रॅकवरती सध्या आपण भूषण यांना पाहताय. अनेक वर्ष सेवा संघासाठी हा खेळाडू खेळल्या आणि सध्या बॉलिंग त्याची पाहू शकता तुम्ही. बॅटिंगसाठी तो ओळखला जातो पण तो बॉलिंग देखील चांगली पाहायला मिळाली. डॉट बॉलचं प्रमाण वाढलं आणि जसे जसे डॉट बॉल येतील तसा दबाव हा आणखीन वाढणार आहे. आणखीन एक वेगवान बॉल स्टंप वरती निशाणा साधलाय. क्लीन बोल्ड केलाय. परतावा लागेल बॅट्समनला. फलंदाज बाद. हॅलो आमचे डीजे मास्टर पूर्ण तयारीमध्ये. प्रत्येक रात्रीमध्ये एंटरटेनमेंट त्यांनी केले प्रेक्षकांचं. त्यांचं देखील कार्य चांगले आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधणारे संगीत ते ऐकवतात. नवीन खेळाडू दाखल होत आहेत. विनेश ठाकूर नावाखाली टीम पूर्णपणे बॅकफुट वरती जाताना पाहायला मिळाली. मंथन कालच्या रात्रीतला पहिला सामना एनसीसी उल्वे आणि लांगेश्वर मोरावे तो देखील एकतर्फी राहिला. फक्त 14 काढल्या होत्या 5 ओव्हरमध्ये आणि 15 धावांचं आव्हान असताना मोरावे संघाने एकाच ओव्हरमध्ये सामना जिंकला. 5 ओव्हर राखून तो सामना 4 ओव्हर शिल्लक ठेवून तो सामना जिंकला गेला. काल 2-3 मॅच मध्ये 27-28 असा स्कोर पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल आडव्या बॅटनं बॉलला भिरकावलाय. फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे जाईल बॉल. बाउंड्री लाईनच्या अगदी दूर पाठवलाय. आलाय खणखणीत षटकार. यावेळीचा हा फटका बॅकफुट वरती जाऊन पंच करत असताना प्रचंड ताकद. बॅट्समन सध्या आपण पाहतोय विनेश त्याच्या बॅटमधून आलेला हा कडक षटकार म्हणूया. 6 धावा मिळतात आणि 6 धावेने धावांची गती पुढे जाईल. रन्स बनलेत आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना 28 लॉस ऑफ द 3 विकेट्स. प्रिन्स इंटरप्राइजेस आणि नावाकाडी 28 ला 3. प्रवास मोठा आहे पण तो असा प्रवास दूरचा असेल तेव्हा तुम्हाला असे फटके खेळावे लागतात. ओव्हर द विकेट ना भूषणचा पुढचा बॉल का पुढच्या बॉलवरती वापसी करतील. विकेट साठी जातील का. ओ विकेट बद्दल चर्चा. बॅटची टॉपेज विकेट किपर जज करतायत. चौथा धक्का लागेल नावाकडे संघाला. 28 वरती 4.
तीन षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 28 धावा. चला पाण्याची व्यवस्था करा 3 ओव्हर मध्ये. चला 12वे खेळाडू जातील मैदानामध्ये. चला जार दिला आय थिंक, त्यामुळे खेळाडू गेले तरी हरकत नाहीये. तिथून बॉटल घेऊन आपण मैदानामध्ये जाऊ शकता. त्यामुळे 12 खेळाडूची प्रतीक्षा करू नका. आयोजक तिथे बॉटल प्रत्येक मॅच मध्ये आपण उपलब्ध करा, कारण 12वे खेळाडू जाण्यापेक्षा खेळाडू कक्षातून जसा पाण्याची मागणी केली जाईल लगेच आपण घेऊन जा. ही दमदार स्पर्धा आपण पाहताय. सातत्याने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. महेश शेठ पाटील यांची एकच भावना आहे की या विभागामध्ये क्रिकेटला प्रोत्साहित करायचं, क्रिकेटला चालना द्यायची, क्रिकेटला अगदी मोठ्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचवायचं. आणि सध्या महेश शेठ पाटील यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली गेलेली स्पर्धा आपण पाहता. या स्पर्धेमध्ये टोटल 15 सायकल आहेत. पहिला चॅम्पियन संघ ठरेल, जो पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकेल त्या संघाला 12 सायकल दिल्या जातील. आणि बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डरला एक सायकल प्रत्येकी दिली जाणार आहे. मालिकावीर आपण फायनल पर्यंत रन्स धरणार आहोत. 3 मॅचच्या नाहीयेत. प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन धावांसाठी योगदान द्यावं लागेल आणि टॉप लास्ट फायनल पर्यंत आम्ही धावा पकडू. आणि जो जास्त स्कोर अगदी सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स करेल त्याला मॅक्स्ट्रॉनची स्कूटी ही मिळणार आहे. सध्या स्कूटीचा जमाना आहे म्हणतात. कालच भेंडकलच्या इथेनला स्कूटी मिळाली मालिकावीरची. त्यामुळे बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सध्या स्कूट्याच पाहायला मिळतात आणि ट्रेंडिंगला तेच चालतं मार्केटमध्ये. आणि या महेश पाटील साहेबांनी या स्पर्धेमध्ये मॅक्स्ट्रॉनची स्कूटी प्रिन्स महेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आली. सारच योगदान आपण या स्पर्धेमध्ये पाहताय. महेश पाटील यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. त्यानंतर राज पाटील, आर्यन पाटील यांच्या वतीनं तब्बल 12 सायकल देण्यात आल्या. 5 भव्य दिव्य ट्रॉफ्या. पहिल्या क्रमांकाची धनराशी 1,50,000 रुपये, 1.5 लाख रुपये. आडव्या बॅटनं मारल्या, बॅटच्या रडार मध्ये आलाय शॉर्ट पिच बॉल. त्याच्यावरती परफेक्ट नियोजन साधत असताना बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतात 6. विकासाचा वन वे रावसाहेब दानवे हे संगीत तुम्ही ऐकलत. माजी केंद्रीय मंत्री आणि सातत्यानं महाराष्ट्रामधील भारतीय जनता पार्टीचे एक बहुमूल्य नेते आणि सातत्यानं पाहायला गेलं तर सलग 5 वेळा खासदार राहिलेत. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री म्हणून देखील साहेबांचं प्रचंड चांगलं काम. इथे बॅटिंग मध्ये देखील दमकम. मैदान के अंदर ठोकम ठोक. तो डीजे वाली भाई तू की रुका, तू भी ठोक. पण थेट फटके आता चांगले खेळतात. 9 बॉल 37 धावेची आवश्यकता. बॅट्समन आपण पाहतो फलंदाज स्वरांशा बाट मधून आलेत. लगातार 2 षटकार. जरी झाला फटक्यांना उशीर, परंतु फटके आहेत आमचे पद्धतशीर हे सांगणारे बॅटिंग. आणि हे कौशल्य तुम्हाला सिद्ध करावं लागतं. क्रिकेटच्या पटलावरती टिकून राहणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे जिद्द, चिकाटी, परिश्रमाचं गणित फार महत्वाचं राहील. आणि सध्या अद्यापही मॅच ऑन आहे. असे फटके 2-3 आले षटकार तर मॅच पुढे जाईल. 9 बॉल सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी 37 धावेची आवश्यकता. चला दबाव थोडेसा पुढे निघाले. डेड बॉल. कधी कधी चुकीचं पाऊल पडण्यापेक्षा थांबलेलं बरं असतं आणि तेच केलं गोलंदाजाने देखील. आणि अगदी प्रॉपिंग क्रीज मध्ये असं वाटलं की आता ओव्हरस्टेप होतील तेव्हाच ते थांबले. डेड बॉलचा इशारा. 9 बॉल 37 धावेची आवश्यकता. 37 रन्स टू विन. ओ इथे चान्स. विकेट किपरनं कॅच ड्रॉप केलाय. हा चान्स होता पण तो डॉट बॉल जसे येतील तसेच अडचणी वाढतील. टीम रिहानी इंटरपाजेस नावाकडे प्रत्येक डॉट बॉल अडचणीमध्ये घेऊन जाणार आहे. आता सामना जणू काही फसत चाललाय की काय. 2 षटकार आले परंतु पुढच्याच बॉल वरती डॉट बॉल. आता समीकरण बदलेल. येणारे शेवटचे 8 बॉल अद्याप 37 धावेची आवश्यकता. काय येणाऱ्या 2 बॉल मध्ये 10-12 रन्स बनवू शकतील का? नो चान्स. परफेक्ट यॉर्कर. बुंद्यात बॉलिंग, खोल्यात बॉलिंग चान्सेस देत नाहीयेत.
माना उंच करूच दिल्या नाहीयेत या मॅच मध्ये टीम श्री गणेश कृपा सेवा संघाच्या बॉलिंग डिपार्टमेंटनं बॅटिंग करत असताना तब्बल 76 काढल्या. 77 टार्गेट 77चा पाठलाग तो थोडासा आता कठीण बनला. शेवटचे 7 बॉल 37 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मंथनला आपण पाहत्या. ओ मंथनचा बॉल लाजवाब बॉलिंग. मागील 3 बॉल मंथनने केले फलंदाजांना ठणठण. आणखीन एक डॉट बॉल. शेवटच्या आता 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 37ची आवश्यकता. चला फिल्डिंग लावा. शेवटचे 6 बॉल 37ची आवश्यकता. राज पाटील आणि आर्यन पाटील यांच्या वतीनं 12 सायकल आल्या आणि त्याच दरम्यान आशिष पाटील दादा माजी अध्यक्ष ग्राम सुधारणा मंडळ नावे यांच्या वतीनं बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर अशा 3 सायकलचं सहकार्य आम्हाला लाभलं. आणि गजानन पांडुरंग मात्रे नावा यांच्या वतीनं देखील या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान या स्पर्धेमध्ये देण्यात आलंय. त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. आणि स्वर्गीय दयानंद गणपत मोकल यांच्या स्मरणार्थ कुमार प्रिन्स हनुमान मोकल, कुमारी सानिया हनुमान मोकल यांच्याकडून रोख रक्कम 35,101 रुपयाचं आर्थिक योगदान देण्यात आलं. त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. या स्पर्धेमध्ये आपण बॅनर्स पाहताय. स्वर्गीय दयानंद गणपत मोकल आमच्या हनुमानजी मोकल नावाखालीचे त्यांचे पिताश्री यांना श्रद्धांजली देणारे बॅनर्स तुम्ही पाहू शकता. त्याच दरम्यान एक बॅनर्स आणखी तुम्ही पाहताय. दिगोडेचे दमदार सरपंच सन्माननीय कीर्तिनिधी असुराम ठाकूर साहेब यांचं देखील बॅनर्स पाहायला मिळते. या उद्या त्यांचं आगमन होणार आहे. हनुमानजी मोकल आम्हाला माहिती देत असताना परंतु साऱ्यांना प्रतीक्षा रावसाहेब दानवे साहेबांच्या येण्याची. इट्स अ नो बॉल. बघा नक्की काय घडलं. फिल्डिंग चुकीची लावली अंपायर सांगत असताना आणि नो बॉलचा इशारा. चला कुठल्याही प्रकारची चर्चा साधू नका अंपायरच्या समवेत. त्यामुळे पंच सांगतायत इट्स अ नो बॉल. चला रन जास्त आहेत त्यामुळे तेवढं टेन्शन नाहीये. पण तू नो बॉलचा इशारा पंचांचा. 6 बॉल 36ची मॅच. त्यामुळे खेळाडूंची एकाग्रता क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे. फिल्डर्स मध्ये फिल्डिंग लावत असताना चुकी झाली. अगदी सरळ लाईन मध्ये होते खेळाडू हे सांगितलं पंचांनी आणि हा नो बॉल आला. 6 चेंडू 36 धावा 6 षटकार मारले तर सामना जिंकेल. ओ पहिला येईल का चान्स आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलाय. नो बॉलचा बॉल. रनआउटची संधी. पोहोचलेत खेळाडू. एक सिंगल. खेळाडूंना देखील ठाऊक नव्हतं की आता त्यांना देखील वाटलं की कॅच पकडल्या बाद होतील परंतु फ्री हिट होता मागच्या बॉलवरती. 5 बॉल 35. हा बॉल बाउंड्रीच्या फार दूर जायला हवा होता. टायमिंग करू शकले नाहीयेत. प्रत्येक रात्रीमध्ये 4-4:30 वाजतात. पंच लक्ष ठेवूया आपण कारण खेळाडूंना आम्ही वारंवार सूचित करतो तुमच्याकडे देखील टाइम अलर्ट आहे. तुम्हाला वाटलं की आता 20 मिनिटं पूर्ण झाली डायरेक्टली पेनल्टी तुम्ही लावू शकता. आयोजकांनी ही सूचना आम्हाला पुन्हा एकदा दिली. त्यामुळे खेळाडूंना जास्त टाइम देऊच नकाच. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन्स एक्स्ट्रा धाव. वारंवार गतीमध्ये लाईन मध्ये थोडासा बदल करावा लागेल. गोलंदाज आपण सध्या पाहताय जतीन घरतला. 5 बॉल 34ची मॅच. प्रचंड धावा आहेत 5 बॉल मध्ये. 34 काढायचे आणि हा बॉल स्टंपच्या वरून निघाला. बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडू. चला पुढची मॅच तयारीत असू द्यात. नाभा टीम आपण टॉस जिंकला. फिल्डिंग तुम्हाला करायची आहे आणि त्यामुळे आपण त्वरित सज्ज व्हा आता. यावेळीचा बॉल वेगवान चेंडू आणि इथे रन्स मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. एकतर्फीच मॅच म्हणूयात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक राहिलेत. 2 चेंडू. ओ इथे फटका चांगला आहे. स्लॉट मध्ये आला बॉल आणि त्याच्यावरती प्रतिउत्तर. बॉल सीमा पार. षटकार. फाईट केली जरूर परंतु रन्स प्रचंड काढल्या आणि त्यामुळे हा सामना श्री गणेश कृपा सेवा संघाच्या दृष्टिकोनातून आता पुढे चालला. लगेच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ दाखल होतील. बॅटिंग करायचे विष्णू नगरला आणि फिल्डिंग करायची अर्थातच आज न्हावा संघाला
5 षटकांची मॅच, 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 गोलंदाजांचा वापर आणि जे वैयक्तिक पारितोषिके आहेत मंथन, ते प्रत्येक गुण आम्ही फायनल पर्यंत पकडणार आहोत, याची देखील दखल घ्या. स्लॉट मध्ये आणखीन एक तडाखा, शेवटच्या बॉल वरती बॉल सीमा पार, अगदी 56 धावा बनल्यात आणि सामना 20 धावेच्या अंतरानं पराभूत झालेत. पुढच्या स्पर्धांसाठी नावाकडे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन टीम. चांगला आज परफॉर्मन्स श्री गणेश कृपा सेवा संघाचा राहिलाय. ई लॉट मधून पहिला सामना संपला.